ती तुमच्या अंगणात दररोज येते. दोऱ्यांवर तारांवर येऊन बसते, चिवचिव करते, उजवीकडे डावीकडे समोर मागे चहूबाजूने नजर टाकते आणि पुन्हा निघून जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी येते, पुन्हा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते. काय शोधत असेल बरं ही? ही आहे चिवताई. ही पहिले येते तुमच्या अंगणात थंडगार पाणी शोधण्याकरिता. कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याकडचा उन्हाळा तापायला लागतो आणि या उन्हापासून थोडी थंडी प्राप्त होते, ती या पाण्यामुळे. सावलीमध्ये आपण आपल्या अंगणात असे पाण्याचे भांडे जर भरून ठेवले तर हे छोटे छोटे पक्षी, ज्यामध्ये हा चिमणदादा आणि ती चिवताई किंवा चिमण भाऊजी म्हणू आपण त्यांना, हिला ताई म्हणतो आपण तर त्याला भाऊजी म्हणण्यास हरकत नाही. तर पाण्याच्या शोधात हे छोटे छोटे पक्षी आपल्या अंगणात येत असतात. तेव्हा आपण आपल्या अंगणामध्ये असे पाण्याचे भांडे सावलीमध्ये कुठंतरी ठेवली पाहिजेत. हे पक्षी पाणी तर पितातच, परंतु या तप्त उन्हापासून गारवा मिळावा म्हणून पाण्याची आंघोळही करतात हे पक्षी. बघा, ही चिमणी पाण्याची आंघोळ कशी करते आहे. आणि आंघोळ झाल्यानंतर मग आपला मेकअप, शरीराला सावरणे, अंग पुसणे, पंखामधलं पाणी फडफडून ते बाहेर काढणे, असे प्रकार हे पक्षी आपल्या अंगणात अशा हरकती करताना आपल्या दृष्टीस पडतात. मोठं कुतूहलाने मी याला बघत असतो. तर आपण आपल्या अंगणात या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी पाण्याची भांडी भरून ठेवा, म्हणजे हे पक्षी तुमच्या अंगणात येतील. या चिवताईसोबतच दयाळ, सुग्रण, मैना, साळुंकी, सुभग असे वेगवेगळे पक्षी तुमच्या अंगणात आल्याशिवाय राहणार नाही. सूर्यपक्षी येईल, ज्याला आपण सिंजीर म्हणतो, शिंपी येईल, चष्मेवाला येईल, चिमणीपेक्षाही लहान पक्षी आहेत, सिल्वर बीट येईल, मुनिया, बुलबुल येईल, ज्याला आपण लालबुड्या म्हणतो. बघा कसे आंघोळ घालतात हे पक्षी स्वतःलाच. आणि उन्हापासून गारवा मिळावा म्हणून अशी पाण्याची भांडी आपण आपल्या अंगणात भरून ठेवली पाहिजे. परंतु होते काय, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पण त्या 20 मार्चच्या आधी आणि 20 मार्चच्या नंतर आपण का बरं या चिवताईला विसरून जातो? मला आशा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच आपल्या अंगणात, जिथं भरपूर सावली राहते अशा ठिकाणी अशी पाण्याची भांडी नक्कीच भरून ठेवाल आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर कराल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ते सुद्धा आपल्या अंगणात अशी पाण्याची भांडी दररोज